मलबार हिल इथल्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाचं डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर झालंय। हे वृत्त काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला दाखवलं होतं। आज पुन्हा तसंच चित्र रहिवाशांना सहन करावं लागतंय। बाणगंगा तलावातील हजारो मासे या ठिकाणी मृत झाल्यानं परिसरात खूप दुर्गंधी पसरली आहे। इथल्या सुशोभीकरणाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यानं याचा फटका इथल्या लोकांना बसतोय। नवीन पायऱ्या बसवण्याचं कामही रेंगाळलेलं तर आहेच, शिवाय काढण्यात आलेल्या जुन्या दगडांचे डेब्रिजही कंत्राटदारांनी तलावातच टाकलेत। विशेष म्हणजे बाणगंगा तलाव हेरिटेज वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आलाय। मागील आठवड्यात पितृपक्ष असताना विधी करण्यासाठी लोकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती। त्यावेळी इथल्या लोकांना या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि याचीच बातमी झी मीडियाने दाखवूनही प्रशासनाचा डोळे झाकपणा अद्यापही सुरू आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मलबार हिल परिसरामध्ये असणाऱ्या ऐतिहासिक बाणगंगा तलावामध्ये गेल्या 2 दिवसापासून हजारो मासे जे आहेत ते मृत झालेले आहेत। सर्वपित्री जी अमावस्या असते त्यानिमित्त धार्मिक विधी करण्यासाठी अनेक लोक जे आहेत ते मुंबईभरातले या तलावामध्ये येत असतात आणि त्यामुळे देखील या तलावाचं प्रदूषण होतं। मात्र हे जे प्रदूषित झालेलं पाणी असतं ते काही ठराविक कालावधीमध्ये काढण्याची गरज असते, मात्र तसं न झाल्यामुळे हजारो मासे जे आहेत ते मृत झालेले आहेत। दरवर्षी अशा पद्धतीची समस्या उद्भवत असते, मात्र यामधूनही प्रशासन धडा घेत नसल्यामुळे यंदाच्या वर्षी तशाच पद्धतीची घटना झालेली आहे आणि हजारो मासे जे आहेत ते यामध्ये मृत झालेले आहेत। इथले स्थानिक रहिवासी जे आहेत ते माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। दरवर्षी अशा पद्धतीचा प्रकार जो आहे तो होत असतो, यामध्ये बदल का होत नाही किंवा नेमकं यामध्ये कोणाची चूक होते? याच्यामध्ये मेन म्हणजे पुरातत्व संचालक यांची मोठी चुकी होते। त्यांच्या संचालकांनी पण इथे व्हिजिट केलेली आणि त्यांना 3 दिवसापूर्वीच सांगण्यात आलेलं की हे पाणी खाली करून टाका। त्याच्यामध्ये देवांग म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला पण ताकीद देण्यात आलेली की तू गंगा खाली कर, पण तो गंगेचं काही करत नाही आणि त्याला आम्ही लास्टला ब्लॅकलिस्टेड करण्याचं पण त्यांना सांगितलं। पण कुठे ह्याच्यामध्ये मेन म्हणजे जी सर्वात मोठी चुकी आहे ती पुरातत्व संचालकाची चुकी आहे आणि ते काही करायला तयार नाही। पण ही सर्वपित्री अमावस्या ज्यावेळी सुरू होते किंवा तुम्ही देखील जे प्रशासन आहे त्यांच्याकडे पाठपुरावा करत असताना अशा पद्धतीच्या घटना न होऊ नये म्हणून, मग पुन्हा अशा पद्धतीची घटना का होते? स्थानिक लोकांचा फोन आल्यानंतर मी ताबडतोब या ठिकाणी आलो, कार्यकर्ते जमा झाले आणि ताबडतोब ही बाणगंगा आम्ही साफ केली आणि लगेच मी आमचे सन्माननीय विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांना फोन केला। त्यांनी लगेच महापालिकेला कळवलं, लगेच डंपर आला आणि तिथे मासे जे मेले होते ते सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन, विशेष म्हणजे गणेश म्हणून कुडाळकर इकडे आहेत, त्यांचं मोठं योगदान म्हणावं लागेल। त्यांनी खूप अतिशय मेहनत घेतली। तलाव खाली करणार तेव्हा ते सगळं गाळ जे आले मृत मारले मरण पावलेले मासे ते खाली तळामध्ये मिळते, तेव्हा ते आमचे कुडाळकर वगैरे गणेश कुडाळकर त्यांचे कार्यकर्ते वगैरे शिवसेने जेवढे कार्यकर्ते आहेत ते येऊन परत साफसफाई करतील वगैरे। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।